मल्टी टॅलेंटचा घरच्यांनी उचलला फायदा. नांदेडच्या घराला हे 2 छिद्र आम्ही ठेवले होते हवेसाठी, पण मागचं घर जे होतं ते पडीक होतं, त्याच्यामुळे तिथून झुरळं, पाली, पाखरं आणि पावसाचं पाणी अशा विविध वस्तू यायच्या, विविध प्राणी यायचे. मग घरच्यांनी मला पाहिलं आणि त्यांना माझ्यामध्ये पोटेन्शियल एक गवंडी दिसला, ज्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घ्यायचं ठरवलं. रेती सिमेंटनं अगोदर आपण माल कालवला, कॉन्क्रीट तयार केलं. माल कालवणं झाल्यानंतर 2 मिनिटाचा गॅप घेतला, त्यामध्ये मजुराला एक कॉफी मिळाली. माल कालवल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये पाणी जास्त झाले. पाणी जास्त झाल्यामुळे त्यात अजून थोडी सिमेंट मिसळावं लागली. मग अजून ते मिश्रण छानपैकी मिक्स केलं आपण, जे की फार इंटरेस्टिंग भाग आहे. लहानपणापासून हे आपल्याला आवडतं काम आहे, सिमेंट कालवणं, माल कालवणं. परत पाणी जास्त झाल्यामुळे अजून सिमेंट टाकली, अजून परत ते मिश्रण एकजीव केलं. माल कालवणं झाल्यानंतर आपण त्या छिद्रामध्ये विटकरी छानपैकी रचल्या. एकदम हे आर्किटेक्चर सारखं काम आहे. जागा बघून बरोबर त्याच साईजची विटकर लावणं. मग त्या विटकर थोडं पाणी शिपडलं आपण, कारण की माल पकडण्यासाठी पाणी शिपडावं लागते. मग नंतर ते कालवलेलं कॉन्क्रीट आपण बरोबर त्या विटकरीवर मारलं आणि हे एकदम सॅटिस्फाईंग काम असते. पूर्ण सिमेंट मारणं, कालवणं आणि त्याला प्लेन करणं. काम पूर्ण झाल्यानंतर बायकोने शाबास किंवा जा टोमणा मारला की तुम्ही नोकरी जरी सोडली तरी पोटा पाण्यापुरतं कमवू शकता.